प्रथम नमन पंचावतारा, दुसरे नमन चारी वस्तू, तिसरे नमन चौथ्यानी आसी अठाई भक्तासी प्रणिपात. आनंदाची आला आनंदाची घरी केशव मुरारी नाम ज्याचे, ज्याच्या खेळण्याने कळनष्ट झाले ब्रह्मादिक आले पायापाशी. गोपाळांच्या सवे केला त्याने काला, एका म्हणे झाला तृप्त देव, ज्याच्या खेळण्याने कळनष्ट झाले ब्रह्मादिक आले पायापाशी. गोपाला 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 समारोपाचा दिवस. समारोपाच्या प्रसंगी परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाच्या बाळ लीळांचं वर्णन आपण ऐकणार आहोत, चिंतन करणार आहोत, त्याच्यामध्ये डुंबून जाणार आहोत. या प्रसंगी काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेला अभंग मानव पंथातील संत भिकाबाबा यांचा अभंग आहे आणि अभंगातील प्रतिपाद्य विषय अत्यंत साधा सोपा आणि सरळ असा. 3 चरणाचा असलेला अभंग, अगदी छोटा अभंग. या अभंगाच्या माध्यमातून संत भिकाबाबा परब्रह्म परमेश्वराच्या गुणांचं वर्णन करतात आणि भगवंताच्या बाललीलांचं याच्यामध्ये वर्णन करतात. आनंदाची आला आनंदाची घडी, केशव मुरारी नाम ज्याचे, अनेक नामांनी ज्याला संबोधल्या जातं, अनेक नामांनी ज्याला अळवल्या जातं, अनेक नामांनी ज्याला त्याचं चिंतन केलं जातं, ज्याचं मनन केलं जातं, ज्याचं पारायण केलं जातं, असा परब्रह्म परमेश्वर. त्या भगवंताच्या नामघोषाचा आनंद त्या गोकुळामध्ये सर्वीकडे पसरलेला आहे आणि तो आनंद आला असं संत सांगतात. कोणाच्या घरी आला तर म्हटले नंदाच्या घरी आला, कोण आला तर म्हटले आनंद आला, कुठून आला तर म्हटले मथुरेमधून आला, कोणी आणला तर म्हणले वसुदेवाने आणला, कसा आणला तर म्हणले डोक्यावरती आणला, कशात आणला तर म्हणले पाठीमध्ये आणला, कधी आणला तर म्हणले अष्टमी तिथीला आणला, किती वाजता आणला तर म्हणले रात्री 12च्या नंतर आणला, असा तो आनंद. आणि जेव्हा गोकुळामध्ये आला, गोकुळातल्या सगळ्या लोकांना आनंदी करून गेला. नंद घरा नंद
नंदाच्या घरी आनंद आला. संत सांगतात आनंदाची आला नंदाची घरी. म्हटले ज्याचं नाव आनंदच आहे का फक्त? म्हटलं केशव मुरारी नाम ज्याचे त्याचं नाव केशव आहे, मुरारी आहे, योगेश्वर आहे, बालकृष्ण, गोपाल कृष्ण, माखण चोर, नंद किशोर, अनेक नाव आहेत. स्वामी चक्रधर महाराज सांगतात गोपाळ मंत्री सहस्र भेद, हजार भेद आहेत, हजार नावानं त्याला आळवलं जातं, त्याचं पूजन भजन केलं जातं, त्याचं चिंतन केलं जातं. असा तो श्रीकृष्ण. त्याच्यातला हा आनंद एक नाव आहे. सगळीकडे दुःखाचं सावट पसरलेलं, सगळीकडे दुःखच दुःख आहे. जगामध्ये दुःखाचा डोंब उसळलेला आहे. कुणाला कशाचं दुःख, कुणाला कशाचं दुःख, कुणाला कशाचं दुःख. कुटुंबामध्ये सगळे दुःखी माणसं आहेत, गावात दुःखी माणसं आहेत, तालुक्यात दुःखी माणसं आहेत, जिल्ह्यात दुःखी माणसं आहेत, राज्यात दुःखी माणसं आहेत, देशात दुःखी माणसं आहेत. कुणाला कशाचं दुःख, कुणाला कशाचं दुःख. दुःखाची निवृत्ती झाली, थोडंफार सुखाचा एक झलक येते, सुखाचं वारं येतं, सुखाची एक लहर येते, आणि मग सुखाची लहर आली की दुःख थोडं मावळल्यासारखं वाटतं. जसं उदाहरणार्थ थंडीची लहर आलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये थोडस सूर्य उगवला, बरं वाटतं. ते उन्हामध्ये छान वाटतं. आता उन्हाळ्यात बसा बरं, उन्हात जमत का? नाही. त्यावेळेस जर आभाळ आलं आणि थोडी सावली पडली, काय मस्त आहे. म्हणजे सुखाच्या व्याख्याही बदलत बदलत जातात आपल्याला. जे ऊन आता आपल्याला हिवाळ्यामध्ये सुखकारक वाटतं ते ऊन उन्हाळ्यामध्ये मात्र दुःखकारक वाटतं. म्हणून दुःख आणि सुख आपल्या मानण्यावरती सगळं अवलंबून आहे. पण आनंद मात्र वेगळाच आहे. मना मने सुख दुःख एक रूप, आनंद अमुक वेगळे. आनंद मात्र वेगळाच आहे. सुख आणि दुःख एक रूप आहे, दोघांचं रूप एकच आहे, रूप एकच आहे. जसं ठोकळा 5 रुपयाचा 10 रुपयाचा, एका बाजूने छापा आणि एका बाजूने काटा, दोन्ही एकत्रित आले तर मग तो चालतो, आणि दोन्ही वेगवेगळे झाले तर मग त्याला किंमत नाही. तसं प्रपंचामध्ये सुख आणि दुःख दोन्हीही असतात. आणि जर दुःख नसलं तर सुखाला काही किंमत आहे का? नाही. जाऊ द्या, संतांना कशामुळे किंमत आहे? नाही. दुष्ट दुर्जन लोक आहेत म्हणून संतांना किंमत आहे. कोणी विचारलं असतं? सगळेच सज्जन, गंमत आहे की नाही? आता सगळे सज्जन, सगळे संत, काही गरज आहे का कोणाच्या पाया पडायची? आहे की नाही गंमत? सगळे सत्यवादी. सत्यवादी माणसाला किंमत काय? असत्याचा भरणा भरपूर आहे म्हणून सत्यवादी माणसाला किंमत आहे. सज्जन माणसाला काय किंमत आहे? दुर्जनाचा म्हणजे कोटी कोटी पडलेली आहे, त्याच्यामुळे सज्जन माणसाला किंमत आहे. लक्षात घ्या. सुंदर माणसाला काय किंमत आहे? कोरप माणसं आहेत म्हणून सुंदराला किंमत आहे. बरोबर आहे की? सगळी एक रंग एक शिक्का असते.
नाही? काळे गोरे काहीच नसते. तर मग तो का म्हणलं असते काय सारखं आहे. तिकडे बी सारखं इकडे बी सारखं. किंमत त्याच्यामुळे आहे, लक्षात ठेवा. म्हणजे सुख आणि दुःख दोन्ही रूप वेगळे आहेत, पण एकाच नाण्याचे आहे. दोन बाजू नाणं, पण आनंद मात्र वेगळा आहे. आणि आनंद ही आनंदाची जी जात आहे ना, ती पृथ्वी तलावर नाही आहे, इथली नाहीच आहे ती. ती भगवंताकडूनच मिळू शकते. भगवंताच्या ज्ञानामधून ती संतांना प्राप्त होते. भगवंत ती वाटतात, संत आनंदामध्ये राहतात. आलं का लक्षात? सागर तो गोविंदू आनंदू रे आनंद. आनंदाची जात वेगळी आणि ती फक्त भगवंताकडे. जिथे भगवंत आहे तिथे आनंद आहे. संत तुकाराम बाबा सुद्धा आनंदाची ग्वाही देतात आणि ते म्हणतात, पण शब्द मात्र वेगळा वापरतात. शब्द सुख वापरतात. कारण का? आनंदाची जाती आपल्याला कळत नाही म्हणून ते सुखाच्या भाषेमध्ये सांगतात. कृष्णाची ये सुखे नाही भोगताहान, कृष्णाची ये
नाही भूक तहान, झाले समाधान सकळांचे, कळलेचे नाही झाले किती दिस, बाहेरील वास विसरली. बाहेरचं जग सगळं विसरून गेलेले आहे, कृष्णाच्या सुखामध्ये रमून गेलेले आहेत. गोपिकाच रमल्यात. गोपिकांचाच उल्लेख काय येतो? काही लोक असं म्हणतील की बाबा असं का गोपांचा उल्लेख काय येत नाही? गोपिकांचाच उल्लेख काय? प्रश्न करायला कोणी काही करू शकतो. पण कृष्ण भगवंताच्या काळामध्ये ज्याचं चित्त श्रवलेलं द्रवलेलं समर्पण मिश्रित आहे, त्या सगळ्या पुरुषांना सुद्धा गोपी म्हणतात. ही एक महत्वाची गोष्ट आहे. हा अर्थ आपल्याला माहितच नाही. म्हणजे त्यातल्या गोप हे सुद्धा गोपिका, गोपिका हे सुद्धा गोपिका. असं का? समर्पणाची वृत्ती ही स्त्रियांमध्ये असते, लक्षात ठेवा. पुरुषांमध्ये फार कमी असते. आणि जे संत असतात, संत ना, त्यांच्यामध्ये ती वृत्ती असते, लक्षात ठेवा. स्त्रियांसारखी संत दयाळू का असतात? कारण स्त्रियांचा जो भाव आहे अंतःकरणाचा, प्रेमळ भाव, तो संतांमध्ये असतो. आणि म्हणून स्त्री चित्त जे आहे ते संत चित्ताच्या बरोबरीचं असतं, लक्षात ठेवा. म्हणून कृष्ण भगवंताच्या सानिध्यात जे जे गेले त्या सगळ्यांना गोपिका असं म्हटलेलं आहे. तिथले पुरुष सुद्धा गोपिकाच आहे, तिथल्या स्त्रिया सुद्धा गोपिकाच आहे. बाहेर इलवास विसरली. बाहेरचं जग कसं आहे? फरक फक्त बेश्रमात पडत नाही. बेश्रम असतो त्याला फरक पडत नाही. बेश्रम कळतो त्याला काहीच फरक पडत नाही. कीर्तनाचा फरक पडत नाही, प्रवचनाचा नाही, कथेचा नाही, भजनाचा नाही, सत्कर्माचा नाही, सद्वर्तनाचा नाही, त्याला काहीच फरक. शेथे शेमप्रूफ चिकना घडा, हिंदीमध्ये त्याला चिकना घडा म्हणतात. गोलगोटे. स्वामी चक्रधर महाराजांनी सांगितलं, नदीमधले जसे गोटे असतात ना, आदळून 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 चोपडे झालेले असते पाण्यानं. आणि पाणी जर चाललं ना तर असे ओले गोच दिसतात. काय ओले गोच दिसतात? असं वाटतं का याच्या आतून बाहेरून पाणी आहे. फोडला त्याला कोरडा ठण आतमध्ये, वरून मात्र मस्त पैकी गंध बिंद लावणार, माझ्यासारखा गळ्यात माळ घालणार, दररोज मंदिरात जाणार, चक्रा मारणार, मंदिराच्या प्रदक्षिणा घालणार, नमस्कार घालणार, आणि हे सगळं करून वाईट काम मात्र सुरू. चोपड्या गोट्यासारखे, वरून मस्त, आतून कोरडे ठण. त्याला काही उपयोग आहे का? म्हणून म्हटलं यांच्यावर फरक पडत नाही, गोपिकांवर फरक पडला. बाहेर इलवास विसरली, संत तुकाराम बाबा म्हणतात. त्याचं कारण असं आहे की आनंद जो आहे, भगवंत परब्रह्म परमेश्वर गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. म्हणजे भगवंतांनी अवतार घेतला मथुरेमध्ये मध्यरात्री, बुधवार दिवस, रोहिणी नक्षत्र. आणि त्या रोहिणी नक्षत्रामध्ये अष्टमी तिथीमध्ये बुधवार दिवशी भगवंताचा अवतार झाला मध्यरात्री. कथा भाग सगळ्यांना माहिती, भागवत तुम्ही नेहमी ऐकता, नाही का? काय झालं असतं भगवंताचा अवतार झाला नसता तर? काहीही झालं असतं. भगवंत केव्हा अवतार धरतात त्याच्याच भाषेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. धर्माची स्थापना करण्यासाठी प्रत्येक युगामध्ये मी अवतार धारण करतो असं भगवंत सांगतो. प्रत्येक युगामध्ये दुष्टांचं निर्धारण करण्यासाठी हा पार्ट टाइम जॉब आहे भगवंताचा. मुख्य नाही आहे.
मुख्य जॉब तुम्ही म्हणसान भगवंताचा दुष्टांचं निर्धारण करणे आणि सज्जनांचं रक्षण करावं लागतं का? जो माणूस सज्जन आहे, चांगला आहे, त्याचं रक्षण करावं लागतं का? खरं तर करण्याची गरज नाही. प्युअर सज्जन आहे 100%, त्याच्यावर किती आघात येऊ द्या त्याला काही होत नाही. अर्धवट जे आहेत ना आत्ताच सज्जनतेमध्ये उतरलेत, नेमकाच पाऊल टाकलाय सज्जनतेमध्ये. नेमकंच मद्यपान सोडलं, गुटखा सोडलं, तंबाखू सोडली, आगाऊबंदी सोडली, नेमकी ज्याला म्हणतो ना आपण सन्मार्गाला नेमके लागले, सन्मार्गावरती पाऊल ठेवला. आणि अशा माणसाला त्रास होतो दुष्टांकडून. मग अशा अर्धवट ज्याला आहेत त्यांचं रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार धारण करतात. जीवांना उद्धरण्यासाठी भगवंत अवतार धारण करतात. आणि उद्धार करणे जीवाचा हा प्रमुख बिझनेस आहे भगवंताचा, प्रमुख. मग दुष्टांचं निर्धारण करणं, सज्जनांचं रक्षण करणं हा पार्ट टाइम जॉब आहे, रिकाम्या वेळा. उद्धार सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण परमेश्वराला जीवाचा उद्धार करण्यासाठी अवतारच धरावा लागतो. जाग्यावर बसून काम चालत नाही. अलग लक्षात तुम्ही म्हणसान बा दुष्टांचं रक्षण, मग आता काय भानगडे? दुष्टांचं निर्धारण, सज्जनांचं रक्षण. दुष्टांचं निर्धारण करण्यासाठी दाऊद इब्राहिम सारख्या माणसाला जाग्यावर बटन दाबलं तर लोक मारतो. लादेन एका ठिकाणी बसतून दुसरीकडून काही बी करतो नाही. एका फोनवरती हजारो लोक मारून टाकतात. ते जर करू शकतात तर भगवंताला जमलं नसतं काय? जमलं असतं. मग खरा अर्थ काय? उद्धराया जन जड जीवा. जडजीवांना उद्धरण्यासाठीच भगवंताचा अवतार आहे. तो अवतरित होतो. आणि जेव्हा अवतरित होतो, लक्षात ठेवा भगवंत, तेव्हा आनंद त्याच्या सोबतच असतो. आनंद वेगळा भाग नाही. जसं एखादा माणूस आहे, तो आला इथं स्टेजवरती, मग त्याचं नाक काही घरी राहिलं का? कानातला मळ, नाकातलं शेंबूड, अंगातलं घाम सगळं सोबत. हे जसं आपल्याला चिटकून आहे तसं आनंद भगवंत स्वरूपाला चिटकून आहे. आलं का? जिथं भगवंत तिथं आनंद. पण संत म्हणतात की आनंदच आला, भगवंत सोडून द्या. कारण का? आनंदाची आम्हाला गरज आहे म्हणून आनंदाचा उच्चार केला त्यांनी. आनंदाची आला नंदाचे घरी, केशव मुरारी नाम ज्याचे. याचं नाव केशव आहे, मुरारी, अनेक नाम आहेत ज्याला. असा तो आनंद गोकुळामध्ये आला आणि गोकुळामध्ये आनंदी आनंद झाला. कारण गोकुळात भगवंत जेव्हा येतात तेव्हा गोकुळातल्या लोकांना इतका आनंद होतो. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, नाही लेखा, अंतपार नाही लेखा, अंतपार नाही लेखा, अंतपार नाही लेखा, अंतपार नाही लेखा, अंतपार
सका अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या रमारी उडिया तोरणे करते कथा गाती गावी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या रमारी गोकुळच्या सुखाला अंत पार नाही म्हणतात संत तुकाराम बाबा. त्याचं कारण गोकुळामध्ये भगवंत आल्यामुळे अनंत पटीनं सुख आहे लक्षात घ्या. पण भगवंत आल्यामुळे गोकुळावरती संकटही आले आहेत एवढं मात्र लक्षात. तुझे भावे ओठी सुरभारावरे तुझे भगवंत गोकुळामध्ये आले आणि गोकुळामध्ये सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे. गोकुळाच्या सुखाला पार राहिलेला नाही आहे. गुडिया तोरणे करते कथा गाती भगवंताच्या आगमनाच्या निमित्त गुढ्या उभारलेल्या आहेत, तोरण बांधलेले आहेत, कथा करतात, गायन करतात, वादन करतात. आनंदी आनंद त्या गोकुळामध्ये चाललेला आहे.